नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार पगारे पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आज आपण डायरेक्ट चौथ्या लाईनपासून चालू केलं आहे. तिकडूनच्या 2 लाईनी गेल्या आहे आता, म्हणजे नाही का पहिल्याच्या 2 लाईन गेल्या, आता 4 वाजले नाही का. बघू बाजारभाव काय जातो. आपण ही 2 दिवस कंटिन्यू 2 दिवस गायांकडेच फिरत होतो. आता मंडी तिसऱ्या दिवशी आपण ही मंडीमध्ये आलो आहे. विचारू काय भाऊ काय बाजारभाव चालले? पावणे 300 रुपये. कशाला, एक्सपोर्टला का लोकलला? एक्सपोर्टला चालले. काय वाटतं आता बाजारभाव थोडीशी इन्क्रीज झाली का नाही? थोडीफार होती ना. चला पुढं बघू. अशी इन्क्रीज झाली पाहिजे शेतकऱ्यांनी, त्याचा म्हणजे आज उठाव खूपच आहे. नमस्कार. तुमचं काही मागितला? आत्ता चाले. आज बाजार कशी वाटते? अजून माहीत नाही का? कुठनं आले? हा, पिंपळा. कोणता तालुका? चांदवड तालुका. बघू शकता मित्रांनो, पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाचा उठाव खूपच आहे. म्हणजे बघू शकता व्यापाऱ्यांची संख्या खूपच आहे. त्याच्यानंतरून भाव थोडासा 20-30 रुपये 40 रुपयांनी वाढेल. नमस्कार. तुमचा काय मागितला? काहीच नाही अजून. आपण दुसऱ्या लाईनीपासून चालू केलं आहे, म्हणजे अजून काही इकडं या लाईनीमधून काही मागा ना, पण चांगलाच बाजारभाव जातो आहे. बघू शकता मित्रांनो, म्हणजे एकदम तिकडूनच्या 2 लाईनी गेल्या आहे. आता बाकी रोहित भाऊला विचारू काय बाजारभाव घेते. नमस्कार. काय बाजारभाव घेते आज? 200 रुपये लोकल. म्हणजे इन्क्रीज झाला आहे भाव. काय वाटतं आता पुढं अजून पण वाढेल का? वाढू शकतो. 100% वाढेल ना. कोणता माल घेते आहे? सिक्युरित का आपलं लोकलसाठी घेते आहे? आपलं हायब्रिड घेते का? हायब्रिडच ना. शावणे घेते. नमस्कार. तुमचं काय मागितलं? 250 रुपये मागितलं. शाहू आहे का? बघू शकता मित्रांनो, एकदम टॉप क्वालिटीचा शाहू आहे. एकदम VIP. म्हणजे आज भावामध्ये इन्क्रीज झालाच आहे. वरतीचा आता लईच वरती दिसल का नाही दिसल ते आता तुम्ही बघा. नाही, 100%. 250 रुपये मागितलं. आता 2, 3, 4, 5 दिवसापासून भाव तर काही नव्हता. एकदम म्हणजे डाऊन फॉल होता भावाला. आज कसं वाटतंय भाऊ? आहे नाही पेक्षा चांगला. याच्यात पण परवडणार नाही, पण ठीक आहे. ठीकठाक तर आहे ना. काय भविष्यात काय लावेल का नाही? नाही एवढंच आहे ना. कुठनं आले? येवल्यावरून. खूपच लांबनं आले. काळजीपूर्वक या. बघू शकता मित्रांनो, पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाचा उठाव खूप आहे. त्याच्यानंतरून 300, 350 रुपये. नमस्कार. काय मागितलं? काय मागतोय? काय घेतोय? काय लावतोय? बाजारभाव काय घेतोय? 250 रुपये. म्हणजे लोकलसाठी का? लोकलसाठी का? लोकलसाठी का रे? लोकलसाठी का? लोकलसाठी 250 रुपये. म्हणजे आज मागच्या 3-4 दिवसापासून आज खूपच भारी माल जातोय. म्हणजे याला तर भारी तर नाही म्हणता येणार, पण समाधानकारक. म्हणजे बाजार उठलीच पाहिजे. शेतकऱ्यांनी काबड कष्ट गेले, मुलासारखा जपेले. त्याच्यानंतरून नमस्कार. आज काय बाजारभाव घेते? आज इन्क्रीज झालाय का बाजारभाव? थोडासा वाढलाय ना. थोडंफार 10-20 रुपयांनी वाढेल. नमस्कार. तुमचा काय मागितला? त्यांचा माल पण मालाला उठव्या आहे ना. तुमचा काय मागितलं? तुम्ही घेते का? झालं गेले का? काय बाजारभाव घेतला? परिस्थिती सुधरल ना. 100% 100% सुधारलीच पाहिजे. नमस्कार. काय बाजारभाव चालले? पावती दाखवा ना, लपू नका ना. काय 350 बाजार भरपूर ही पावती दिली खाली होईल का याच्यात? काय वाटतं? तुम्ही दिली ना पावती? पावती तुम्ही दिली ना. जय महाराष्ट्र कोणाचं आहे? होईल का खाली? नाही. आज काय वाटतं? आज बाजार भाव इन्क्रीज झालाय थोडासा. काय वाटतं अजून होईल का नाही? काय वाटतं तुम्हाला? होईल ना. 100% झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी काबड कष्ट गेले. बघू शकता माल आर्यमान आहे ना. 108. चला घ्या काळजी. बघू शकता पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उठाव आहे. पण बघू. नमस्कार पितेश भाऊ. काय बाजार भाव घेते आज? 300 रुपयापर्यंत. मॉलसाठी का? मॉलसाठी. बघू शकता मित्रांनो, मॉलसाठी म्हणजे आज आहे चांगला बाजारभाव आहेच. चला वाढील. नमस्कार.
तुमचा काय मागितला? चौऱ्याऐंशी झाली. काय मागितला? लोकल के रेट 191. सही है. चलो द्यायला ना वो टाकून झाली टाकून. और दो बड़ा के यार क्या क्या लोकल क्या ले रहे हैं आज? लोकल ले रहे हैं 170-80 से 200 रुपये जो हाईएस्ट टॉप क्वालिटी का माल है. टॉप क्वालिटी का. दूसरे लोकल के लिए तो दूसरे 200 सवा 200 ले रहे हैं. माल में फर्क है ना भाऊ. ऐसा माल हाँ, पर लोकल टॉप क्या ले रहे? टॉप जो आप माल है उसका कोई रेट नहीं. टॉप माल का क्या ले रहे तू? टॉप माल तो कुछ भी रेट ले लो, मन को भाना चाहिए बस. ठीक आहे, चला बघू शकता मित्रांनो, पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जगाचा पोशिंदा जरासा खुश आहे. म्हणजे थोडाफार तर आहेच, झालाच पाहिजे खुश. खूप काबड कष्ट गेले या खुशी या 2 पैशासाठी शेतकऱ्यांनी बळीराजांनी चांगलं लावले. नमस्कार, काय मागताय? काय 200-250 200-250 रुपये चालले नाही का? म्हणजे इन्क्रीज आहे का? 300 पर्यंत. काल परवाच्या नुसार आज भावामध्ये काहीतरी इन्क्रीज झाला आहे. हां, काय वाटतं पुढं वाढेल असं अपेक्षा आहे. आहे ना? पुढं काय भविष्यात लावेल का नाही? आहे ना. काय लावेल? आहे प्लॉट आहे. कोणता प्लॉट लावेल? अरे मानस अरे मानस लावेल. कधी निघल? अजून 15 दिवसांनी चालू आहे. 15 दिवसांनी. म्हणजे भरोसा आहे. हा किती आहे? हा किती तोडा आहे? तिसरा आहे. तिसरा तोडा आहे. म्हणजे बघू शकता मित्रांनो, तिसरा तोडा म्हणजे चांगलाच माल आहे. चांगला बाजार भाव जाऊ हीच अपेक्षा. नमस्ते चाचा, क्या बाजार भावले रे आज? 2.5 ते 2.5. 2.5 बाजार भाव आज इन्क्रीज झाली, वाढली म्हणजे 20-30 रुपयांनी वाढेल. चला घ्या काळजी. पिंपळगाव वसंत नमस्कार. क्या बाजार भावले रे आज? 2.5-2.5. 2.25-2.5 लोकलसाठी. लोकल 2.5. लोकलसाठीच ना? कुठं जातो तुमचा माल? आपला यूपी लाईन. युपीलाच जातो ना? ते कावड वगैरे बंद झाली का तिकडूनची? हॅलो, काय आता बंदच होईल ना? होईलच ना. वाढाल ना बाजार भाव पुढं. वाढाल ना. बघू शकता मित्रांनो, आपण विचारलं म्हणजे चांगला बाजार भाव जाईल ही अपेक्षा, म्हणजे भविष्यामध्ये जाईल. नमस्कार, तुमचा काय गेला? आता चालेल. पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बाजाराचा आपण आज 30 रुपये, कालपर्यंत आपण 20 रुपये घेतो होतो गोल्टी बरं का. आज 50-100 रुपये घेतोय. तुम्ही तिकडे या, तुमची नाराजी मला त्या दिवशी कळाली. 50 रुपये घेतो पण आपण घेतो. 500ची राहील तरी घेतो. हे सुद्धा येईल, आपण कधी चुकीचं करत नाही. पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाचा उठाव खूप आहे. बघितलं, ज्यांची आपल्यावर नाराजी होती त्यांना आपण बोललो की आपण आज 100 रुपयापर्यंत सुद्धा घेऊ शकतो. जसा बाजार भाव राहील तसा मालाचा उठाव राहील. बघू शकता मित्रांनो, माल येतोय, माल जातोय. अजून काही शेतकऱ्यांना विचारू काय बाजार भाव जातोय, काय घेते आहे, काय नाही. नमस्कार, काय मागितलं? काय बाजार भाव मागते? म्हणजे आज बाजार भावामध्ये इन्क्रीज आहेच. तो काय घेतोय बाजार भाव? 180. 200 प्लस जाऊच राहिलं ना. हो, आपण लावायचे ते नाही आपल्याकडे. आपलं काम असं आहे की जेड लावलं तेच गाड्यावर खाली होणार. 100% बघा करा. काय असेल तोडगा काढ दे लावून. नमस्कार, नमस्कार. कुठनं आले? आम्ही खरडा, कुठलं? तालुका देवळा. देवळा. हो. काय वाटतं आज भावामध्ये जरासा इन्क्रीज झालाय? थोडंसं काय मागितलं? 5,000 रुपये झालेलं आहे. 161 ने 71 ने मागितलं. 171. 271. हा 200 तेच आणि एक 171 काही मागितलं नाही अजून. मागितलं नाही. हा. काय वाटतं पुढं काय लावेल का नाही तुम्ही? नाही, काही मोठा भिंडा काही नाही. प्लेन नाही भविष्यामध्ये काय प्लॉट लावेल का नाही? काही हाय प्लॉट, पण मग आता बाजार अशा बाजार भावामध्ये होतील का नाही पैसे? काय वाटतं? नाही होणार ना. अशा नाही होणार ना? नाही ना. बघू शकता हे मित्रांनो, ठोकायचं म्हणजे काम होईल, ठोकायचं काम होईल ना. काही शेतकऱ्यांची नाराजी आहे, पण बाजार भाव इन्क्रीज हे होतोच आहे. ठोकायचं खर्च जाऊन ठोकायचं काम होईल ना दादा. 100%. मग चला घ्या काळजी. बघू बाजार भाव चांगली जाऊ हीच अपेक्षा. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आज मालाचा उठाव खूप आहे. 2 लाईनी गेल्या कापले, आता 3री लाईन कापणार आहे. पण माल चांगला बाजार भाव जाऊ हीच अपेक्षा. आज सरासरी बाजार भाव म्हणजे लोकल 200 रुपयापर्यंत जाईल. त्याच्यानंतरून गुवाहाटी बांगला 300, 300-325 रुपये बस एवढा. पण चांगला थोडासा इन्क्रीज झाला भाव ही अपेक्षा. आपल्यासोबत जोडून राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टावर. धन्यवाद.